रामकृष्ण हरी माऊली, वेलकम टू द व्लॉग. आणि आता वाजलेत रात्रीचे साधारण 12:15 आणि आम्ही आता निघतोय वारीला. म्हणजे आता इथून आम्ही डोंबिवलीवरून निघतोय आणि आम्ही जाणार आहोत जेजुरीला. जेजुरीला जाऊन पहिलं तर खंडरायाचं दर्शन घेणार, त्यानंतर वारीला कंटिन्यू जाणार. सो माझ्या बरोबर आहे माझा काका अभिषेक लब्दे, आमचे बंधू कौस्तुभ लब्दे आणि स्वतः मालक पिताश्री संजय लब्दे. सो आता आम्ही निघतोय, बघू आजचा प्रवास कसा होतोय. कौस्तुभ, विशेष टिप्पणी? सध्या तरी रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. पोचूया आपण जेजुरीला. आता जस्ट निघालोय आम्ही. खूप एक्साइटमेंट आहे. दरवर्षी तिसरं वर्ष आमचं हे वारीला जायचं. माझं 5वं वर्ष, कौस्तुभचं 3रं वर्ष. तर तुम्हाला कसं वाटतं, पहिल्या वर्षीचं काय एक्साइटमेंट आहे? आता प्रत्यक्ष तिकडे गेल्यानंतर आपण ती एन्जॉय करू. हो मंडळी, आता आम्ही निघतोय, तर बघू इथला पुढचा प्रवास कसा होतोय. नक्कीच त्याचा अपडेट आपण घेऊ आणि नंतर वारी पूर्ण कॅप्चर करून आम्ही तुम्हाला दाखवू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मंडळी, आपण पोचलोय इंजिनिअरिंग मार्वेल असलेलं, स्पेस टेक्नॉलॉजी पासून बनलेलं, अजून कुठे कुठे काय काय केलेलं. सो बेसिकली आपण पोचलोय मिसिंग लिंकला आणि मी तरी पहिल्यांदाच मिसिंग लिंकने ट्रॅव्हल करतोय. सो आता हल्लीच इथे पावसाने सगळं पितळ उघडं करून टाकलेलं. तर आता आपण बघूया आता सध्या त्याची काय परिस्थिती आहे. सो मिसिंग लिंक आलेला आहे, द इंजिनिअरिंग मार्वल. तर माऊली, सकाळ झाली आहे आणि आम्ही पोचलो आहे जेजुरीला. समोर तुम्ही बघू शकता जेजुरीचा गड. सकाळी आंघोळ केली, त्यानंतर आम्हाला माऊलींनी टिळा लावला. माऊली दरवर्षी ही सेवा करतात आणि जेवढे पण वारकरी असतात त्यांना माऊलींचा टिळा लावतात, पांडुरंगाचा टिळा लावतात आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लोक सेवा करतात. तर सगळ्यात पहिलं मी टिळा लावून घेतला. बोला पुंडलिकवरदय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माझ्या नंतर बाबांनी टिळा लावला, त्यांच्या पाठोपाठ कौस्तुभने टिळा लावला आणि मग आम्ही जेजुरीच्या दर्शनासाठी निघालो. तसं बघायला गेलं तर पहिल्यांदाच आम्ही तिघही जेजुरी गडावर मार्तंडाच्या दर्शनासाठी आलो होतो आणि खूप उत्सुकता होती दर्शनासाठी आणि त्या प्रकारे आम्ही इथून सुरुवात केली. रामकृष्ण हरी मंडळी, आणि आता आम्ही जेजुरीला आलो आहे, मी, कौस्तुभ आणि बाबा.
सो बेसिकली आता जाऊन आम्ही गड चढणार, दर्शन घेणार आणि त्यानंतर आपण माऊलींच्या पालखीला जॉईन होणार आहोत. सो बघूया की कसं दर्शन होत आहे. तशी गर्दी आहे आता बऱ्यापैकी, दिंड्या यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण चालायला सुरुवात केल्यावर सर्वप्रथम दोन्ही बाजूला बरेचशी दुकानं आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळं साहित्य म्हणजे पूजेच्या भांडींपासून आपल्याला वेगवेगळे डफ, दिमड्या किंवा जो बुका असतो ते असे बरेच सामान आपल्याला इथे मिळतं. बरंच वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळतात आणि पूर्ण वरपर्यंत अशी बरीचशी दुकानं आहेत. सो ही दुकानं एक्सप्लोर करत आम्ही पहिल्या द्वाराकडे पोहोचलो. पहिल्या प्रवेशद्वाराकडे गणरायाचं एक मंदिर आहे, श्री गणेश मंदिर आहे. त्याच्या बरोबरच एक मोठा नंदी आहे. सो नंदी महाराजांचं आपलं दर्शन होतं आणि त्यानंतर आपण जो पहिला द्वार आहे, पहिला महाद्वार आहे, तिथे जातो. तर मंडळी, हे बघा आपले नंदी महाराज यांचं दर्शन घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. तर हा बघा मुख्य द्वार आपल्या समोर आहे. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य द्वार. हा सगळ्यात पहिला दरवाजा आहे आणि इथून आपण वर चढत जातो. खूप छान अनुभव होता. तर वर जाता जाता येलकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा विजय असो याचा नाच सर्वत्र घुमत होता. तर मंडळी, हे बघा जेजुरी गडावरून काय सुंदर व्ह्यू दिसतोय. खूपच छान व्ह्यू आहे. अख्खी जेजुरी आपल्याला नगरी दिसते इथून. आणि मग आम्ही चालत वर गेलो आणि गडाच्या वर आम्ही पोहोचलो. हे बघा, तुम्ही पाहू शकता श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य महाद्वार. सो हा दरवाजा आपण चढलो, इथून आपण वर गेलो की त्याच्यानंतर वरती मार्तंडाचं देवस्थान आहे, वर मंदिर आहे. त्या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं. खूप प्रचंड गर्दी होती, वारी असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती, पण खूप छान दर्शन झालं.
हे माऊली खूप छान शहनाई वाजवतात. सांगलीवरून आले होते. ऐकूया आपण. इथे माऊलींचा फुगडीचा खूप छान खेळ रंगलेला. तर म्हणजे ही बघा कसली जबरदस्त लाईन आहे. खूप जास्त गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. मोठी सुंठी काही समजत नव्हतं कशी आहे, कुठून लाईन सुरू होते काय. बट खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप सुंदर दर्शन झालं. मन प्रसन्न झालं एकदम. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. खूप प्रसन्न वाटलं. सगळं म्हणजे टेन्शन वगैरे, स्ट्रेस वगैरे जे काही असतं ते सगळं एकदम निघून गेलं. एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. आणि नंतर माऊलींच्या पालखीत जायचं होतं. सो ती एक वेगळी उत्सुकता होती. आणि असं आम्ही खाली उतरलो. उतरता उतरता बरेचशी दुकानं होती. खाली उतरताना जर तुम्ही बघाल तर अशी वेगवेगळी दुकानं होती. सो तिथे आम्ही थोडं विंडो शॉपिंग केलं. शॉपिंग काहीच नाही केलं, फक्त विंडोमधून आम्ही फिरलो. आणि बघू शकता तुम्ही, खूप दुकानं आहेत, खूप सारी दुकानं आहेत. खेळण्यांची दुकानं, म्हणजे लहान मुलांना घेऊन आलं ना तर आपल्याला खूप जपून जावं लागणार, कारण सारखी दुकानंच आहेत. खाजा.
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा विजय असो. सो मंडळी आता दर्शन झालेलं आहे, खूप छान दर्शन झालं आणि यानंतर आपण जाणार आहोत वारीला. सो माऊलींची पालखी संध्याकाळपर्यंत इथे येणार आहे, पण आम्ही आधीच माऊलींच्या पालखीच्या आता दर्शनाला जाणार आहोत आणि पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि आता आपलं देवदर्शन झालं आहे, देवपूजा झाली आहे, आता आपण पोटपूजा करूया. सो जय विजय म्हणून हॉटेल आहे. एक्झॅक्टली आपण जेव्हा मंदिराकडून खाली येतो आणि मेन रोड जो आहे तिथे जेव्हा आपण येतो तर तिथे जय विजय हॉटेल आहे. तिथे बरेचसे वेगवेगळे पदार्थ मिळतात, पण आज खूप जास्त गर्दी असल्यामुळे मागे पण तुम्ही बघू शकता गर्दी आहे. आणि आता माऊलींची पालखी संध्याकाळपर्यंत इथे पोहोचेल. आता साधारण 10:30 वाजले आहेत सकाळचे, तर भूक खूप लागली आहे, त्यामुळे नाश्ता करायचा होता. आणि बघू शकता मिसळ पाव, सुंदर अशी मिसळ आहे, इथे कट दिलेला आहे. मिसळ पाव याच्यावरती आता ताव मारणार, नंतर थोडी विश्रांती घेणार आणि पालखी बरोबर पुन्हा पुढचा प्रवास सुरू करणार. माऊली तुम्ही बघू शकता आता वाजलेत दुपारचे साधारण 12:15 वाजलेत आणि माऊलींचा दुपारचा जो विसावा आहे तो थोड्या वेळातच इथे असणार आहे मागे. आणि त्यानंतर हळूहळू दिंड्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. आपण बघू शकतो वेगवेगळ्या दिंड्या आपल्या मागे आहेत आणि थोड्याच वेळात पालखीचं देखील इथे आगमन होईल. तुम्हाला दिंड्या दाखवतो. तर रामकृष्ण हरी पहिल्यांदाच बाबा वारीला आले, तर त्यांचा एक्सपिरियन्स विचारूया की त्यांना कसं वाटतंय. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आलात वारीला आणि तेही जेजुरीला आलात, जेजुरी गडावर गेलात आणि आता तिथून आपण पालखी सोहळ्यात आपण आलेलो आहोत. तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. खरं म्हणजे सकाळी आपण जेजुरी गडावर गेलो तर त्या ठिकाणी दर्शन वगैरे अगदी व्यवस्थित घेऊन आपण पुन्हा पालखीमध्ये सहभागी झालो आणि आता पायी चाललो आहोत. खूप छान वाटतंय. इथे आलेल्याचं सार्थक झालं असं वाटायला लागलंय. पांडुरंग हरी.
ऍक्च्युली पप्पा मला ओरडायचे जेव्हा मी वारीला जायचो तेव्हा, कारण खूप गर्दी असते हे ते. पण खरंच जेव्हा तुम्ही इथे येता आणि तुम्ही बघता, जर सगळं जे व्यवस्थापन असतं, एवढी हजारो लोक एवढी लाखो लोक चालले तरी पण सगळ्या गोष्टी एकदम मॅनेज झालेल्या असतात. सो तुम्ही बघू शकता प्रत्येक एवढ्या दिंड्या आहेत पण सगळ्या गोष्टी एकदम शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या आहेत. कुठे गर्दी गोंगाट मारामारी भांडण असं कुठे तुम्हाला बघायला दिसत नाही. रामकृष्ण हरी. आता थोड्याच वेळात पालखी येईल, आपण पालखीचीच वाट बघतोय. तर माऊली, शिवारीला आता पालखी विसाव्याला थांबली आणि आम्ही इथे आता पोहोचलोय. तर बघू आपल्याला दर्शन कसं होत आहे. म्हणजे विसाव्यात असेपर्यंत आपलं दर्शन होत आहे की आपल्याला नंतर पालखी जेव्हा बाहेर निघेल तेव्हा दर्शन होत आहे. आम्ही आता थोड्याच वेळात शिवारीला पोहोचलोय. ते पाहू तिथे तर मंडळी, यमाई मातेच्या मंदिरात माऊलींची पालखी जी आहे ती थांबलेली आहे आता. आणि आता इथून थोड्याच वेळात आपण समोर बघू शकता, इकडे रथ आहे. थोड्याच वेळात पालखी निघेल आणि त्यानंतर पुढे जेजुरीला पालखी जाईल. तर खूप गर्दी आहे आणि आम्ही असं प्लॅन केलाय की आम्ही रथाजवळ उभं राहून नंतर तिकडे दर्शन घेणार. हा रामकृष्ण हरी माऊली. तर आता आपण बघू शकता तिसरा भोंगा झालाय आणि आता पालखी जी आहे ती प्रस्थान करणार आहे आपल्या पुढच्या मुक्कामासाठी जेजुरीला. तर आता आपण बघू शकता यमाई माता मंदिर जे आहे तिथून पालखी निघणार आणि जेजुरीला जाण्यासाठी प्रस्थान करणार. तर माऊली बघू शकता इकडे ड्रोन उडतंय आणि आता पुढच्या दिंड्या आल्या आहेत. रथा पुढची दिंडी रथाच्या समोर, रथाच्या पुढे टोटल 20 दिंड्या असतात आणि रथाच्या मागे मानाच्या 27 दिंड्या असतात. सो मानाप्रमाणे सगळ्या दिंड्या ज्या आहेत ते आपापल्या स्थानी आलेल्या आहेत. तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
तर माऊली तुम्ही आता बघू शकता पालखी जी आहे ती आता रथात येणार आहे आणि इथून पुढे जेजुरीची जी यात्रा आहे ती सुरू होणार आणि पुढे पंढरपूरपर्यंत 21 दिवस सगळे वारकरी चालतात माऊलीच्या वारीत. एक वेगळीच एनर्जी इथे फील होते या ठिकाणी. खूप पॉझिटिव्ह असं वातावरण ओव्हरऑल आपण बघू शकता. आणि आता पालखी रथात बसेल. काढायचं मधीच. तर माऊली फायनली माऊलींचं दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं. मन प्रसन्न झालं, समाधान मिळालं. सो खूप भाग्यवान समजतो की पुन्हा एकदा माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य मिळालं. आणि सतत 5 वर्ष म्हणजे एक छोटासा भाग म्हणून वारीबरोबर यायची मला संधी मिळाली. आता थोडं वारीबरोबर चालून पुन्हा जो मुंबईसाठी परतीचा प्रवास आहे तो आम्ही सुरू करू. आणि जाता जाता पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग मुंबईला येऊ. पहिलीच वारी होती पप्पांची, त्यांनी पण खूप एन्जॉय केलं, त्याच्यामुळे मला अजून समाधान वाटलं. आणि बोलतात ना की आपलं जे वर्कलोड असतं, स्ट्रेस असतं, त्याच्यातून एक छान असा म्हणजे दिवस निघाला आणि थोडं स्ट्रेस रिलीफ झालं. तर रामकृष्ण हरी माऊली. पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तुम्ही माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या वारीच्या काही आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी.